कर दे, गाना बंद कर दे. हेलो बैठने दे. चल चालू कर चालू कर. हाँ करना है, हो गया हो गया. Empire Lions Premier League. एम्पायर लायन्स प्रीमियर लीग 2025 आपल्या समोर आहे. सध्याला जर पाहिलं गेलं तर सीझन 3 चं फायनल इथे मेगा फायनल आपल्या समोर येणार आहे. टॉस जिंकून प्रथम टॉस टॉस कोण जिंकलं होतं? टॉस कोण जिंकलं? 7 ब्लास्ट. टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. यहाँ पर आमंत्रित किया है गेंदबाजी करने के लिए. सीजन 3 मेगा फाइनल आपके सामने यहाँ पर अभी शुरू हो जाने वाला है. पाहुया कौन जीतणार. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. आज जिंकावं लागेल. आज जर तुम्ही ही मॅच नाही जिंकली तर 1 वर्ष परत एकदा तुम्हाला वाट बघायला लागेल या दिवसाची. 2 महिने, कारण की मला वाटतं 1 वर्षासारखंच असणार आहे. 1 वर्षात 5 टुर्नामेंट ऑर्गनाईज करणार आहे शहा सुपर किंग आणि हर्ष शहा सर्व मॅनेजमेंट टीम या ग्राउंडवरती या 5 टुर्नामेंट ऑर्गनायझर करणार आहेत. पहिल्यामध्ये 6 होते, दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये 8, तिसऱ्या टुर्नामेंटमध्ये 10 आणि पुढच्या येत्या टुर्नामेंटमध्ये 12 आणि त्याच्यानंतर 16, 24, 32 असं होऊ शकतात. कारण की मॅनेजमेंट खूप सुंदर आहे सध्याला. चला घाई करा, परत एकदा पोलीसची गाडी आली तर टुर्नामेंट बंद होईल, त्यामुळे घाई करा. मग दोघांना अर्धी अर्धी ट्रॉफी घेऊन जावं लागेल घरी. लेग अंपायर मंथन. हॅलो हॅलो. सूरज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. पहिला चेंडू इथं डॉट हाताळताना पाहायला भेटतो. स्ट्राईक वरती फलंदाज विवेक. मागच्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नाही बॅटीने, पण या मॅच मध्ये फायनलच्या सामन्यामध्ये इथे परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटतो. मेगा फायनल मैदानात जास्त सुरू आहे. सूरज कदम गोलंदाजी मार्क वरती. हो, परत एकदा इथे डॉट येताना पाहायला भेटतो. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जायला पाहायला भेटतो. लेग कटरचा वापर सध्या करतोय सूरज. हो, परत एक दुसरा बॅटिंग खेळा. ओमकार काशीच्या हातात चेंडू डायरेक्ट हिट. फलंदाज इथे बाद होतोय. तिन्ही फॉर्मॅट मध्ये सध्याला ओमकार काशीद इथे चांगला प्रयत्न करत असताना पाहायला भेटतो. 100% इफेक्ट मैदानाच्या आत देतोय ओमकार काशीद. मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलंय, त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, तिन्ही फॉर्मॅट मध्ये ओमकार काशीद हे व्हेरी बेस्ट फिल्डर आहे सध्याला पाहिलं गेलं तर कुलक्षेत्र नाईट्स या संघाचा. 7 ब्लास्टर संघनायक मैदानाच्या नॉन स्ट्राईक वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय अक्षय दूत. डॉट बॉल येताना पाहायला भेटतो. ओव्हरची ला 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत या ओव्हरमध्ये. ओहो, परत एकदा चेंडू डॉट. खेळाडूचा आत्मविश्वास इथे वाढताना पाहिजे होता. आत्मविश्वास कुठं भेटला, जवळ त्यांनी 100 धावा चेस केले ना, तिथे त्यांनी इथला आत्मविश्वास इथे वाढताना पाहायला भेटतो ते कुलक्षेत्र नाईट्स या संघाचा.
ओहो, पहिल्याच इथं ठरवलं होतं की ह्या चेंडूवरती आपल्याला डिफेन्स करायचं होतं, काय काय मोठा फटका मारण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. ओव्हरची समाप्ती 1 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 1 ओव्हर 1 रन आणि 1 विकेट. एक फलंदाच्या मोबदल्यामध्ये. चला, ओ परत एकदा विकेट केला. आकाश ओमकार काशी तिथं कॅच पकडतोय, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतक होतंय दुसरा. इथे धक्का बसताना पाहायला भेटतो. दुसरा मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आज सुरू आहे आणि त्याच्यावरती इथे विकेट जाताना पाहायला भेटतो. बॅक टू बॅक इथे पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण की 70 ते 80 धावा जर तुम्ही बनवले तर चांगली धावसंख्येच्या इथे स्थितीमध्ये तुम्ही पोहोचू शकतात. पण सध्याला 2 फलंदाज बाद झाले. आता पूर्णपणे डिफेंड असणार या 2 फलंदाजावरती पार्टनरशिप करण्याचा प्रसाद इथे चौगुले मैदानाच्या आज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. दादा विकेट केलाय. इथे पहिल्या चेंडूवरती ड्रेसिंग रूम मधनं सेट होऊन आलाय प्रसाद. पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटने इथे फटका खेळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. लाईन लेन खराब. बघा, एक मोठा फटका आल्यानंतर बॉलर वरती देखील प्रेशर येऊ शकतोय आणि त्याच्यावरती इथे धावा मिळताना पाहायला भेटते ती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. एक धाव गणेश जाधव परत एकदा. ओहो, इथे मनगटचा वापर करताना पाहायला भेटतंय. फ्लिक इथे केलता. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतं. सिंगलच्या साहाय्याने स्कोर वरती धाव वाढताना पाहायला भेटते. प्रथमेश अडकर अर्थात गोट्या स्ट्राईक वरती. हो, परत एकदा लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे सध्याला गणेश जाधवचा आणि तसंच इथं कार्य देखील करताना पाहायला भेटतं. चेंडू पडल्यानंतर परत एकदा खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला. हो, परत एकदा बॅटीच्या ऍक्ट वरती बॉटम वरती लागताना पाहिलं, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. षटकार किंग मैदानाच्या प्रसाद चौगुले इथं फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. मॅचिक बॉलचा इथे शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होते गणेश जाधव. नो बॉल. इथे रनआउटची संधी, पण बॉल इथं जगदीशच्या हातात आला नाही. परत एकदा बॉल इथं हाताळावा लागेल आणि फ्री हिट देखील आहे. या बॉलवरती फलंदाज बाद होऊ शकत नाही रनआउट सोडलं तर. हो, इथे या चांगला चेंडू गणेश जाधवच्या माध्यमातून येताना पाहिलं. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हर नंतर 2 फलंदाज बाद, 11 धावा धावफलकावरती. आशीर्वाद या साईडला आहे ना तो. इथे इथे खुर्ची घेऊन. 2 ओव्हर नंतर 11 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आपल्यासोबत आशीर्वाद आहे देखील आहे ऑनलाईन स्कोरच्या भूमिकामध्ये आपल्यासोबत जुळले आहेत. ओमकार काशीद गोलंदाजी मार्कवरती. ओहो, परत एकदा मनगटचा वापस सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येते डॉट. मॅन ऑफ द सिरीजच्या अगदी जवळ हा खेळाडू जर पाहिलं गेलं तर ओमकार काशीद. ओहो, परत एकदा फडल्यानंतर चेंडू बाहेर जात पाहायला भेटतोय. चेंडू येते डॉट. 2 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळलेत मैदानाच्या आत ओमकार काशीद या गोलंदाजाने. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आसुर आहे. गणेश जाधव परत एकदा सुंदर इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतंय. एम्पायर लाईन्स प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आपण परत एकदा विकेट केलाय. तिथे फटका फसलाय. जगदीशने इथे कॅच पकडलाय. फलंदाज होते बाद. धक्का लागतो तिसरा. अर्पण मैदानाच्या कॅच पकडतोय आणि मोठा धक्का मैदानाच्या 440 वोटचा झटका असं म्हणता येईल इथे लागताना पाहायला भेटतं. 7 ब्लास्टर आणि अक्षय दूधला. तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर पाहूया 4थ्या क्रमांकाला 5व्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज प्रफुल्ल बारे. प्रफुल्ल याच्यावरती जबाबदारी असणार आहे मॅचची पूर्णपणे धावा वाढवण्याचा. इथे फलंदाज इथे बाद होते. धक्का लागतो तो 4था. आउट आहे. ओयूटी मला वाटतं क्रीजच्या बाहेरच फलंदाज बाद झाला होता आणि सूरज इथे अगदी स्टंपला चिपकून इथे विकेट किपरिंग करत होता. फलंदाज होते बाद. धक्का लागतो ते 4था. 11 धावा धावफलकावरती. मॅजिक बॉल लास्ट विकेट. 4 विकेट ना. 4 फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते तो
फरस फ्रॉम अरेबिया. फरस मैदानाच्या आत फ्रॉम अरेबिया. मॅजिक बॉल. टेस्ट मध्ये जसे सिलेक्शन लावतो तसेच इथं फिल्डिंग सजवताना पाहिलं. ओ हो, सुंदर इथं गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर नंतर 11 धावा धावफलकावरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 3-11, 4 फलंदाज बाद. अर्पण गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. चला खेळा फलंदाज. लाईव्ह मॅच तुम्ही खेळताय त्यामुळे विनंती आहे, ऑन स्क्रीन वरती तुम्हाला भरपूर लोक बघतात मॅच, त्यामुळं तुम्ही फक्त मॅच वरती लक्ष द्या. अर्पण विकेट केलाय. प्रसादच्या बॅट मधनं चुनू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. प्रसाद चौगुले ऑन फायर. ते स्टंप नीट करा. स्टंप गोलंदाज स्टंप नीट करा. अर्पण परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. उजव्या हाताने मारा करण्यासाठी. नो बॉल. इथे नो बॉल. फ्री हिट इथे सामना. फ्री हिटच्या समोर इथं आव्हान असताना फलंदाजी करण्यासाठी मोठा हिट इथे करण्याचा प्रयत्न करेन तो प्रसाद चौगुले. हो परत एक डाऊन साईडला फटका खेळा. ध्वन कुठलाही घेतलं नाही, कारण की प्रसादला माहित आहे जास्त मी जर विकेटवरती थांबलो, पिचवरती स्ट्राईकवरती थांबलो तर जास्तीत जास्त धाबा बनवू शकतो. इथे डॉट होताना पाहायला भेटतं. अठरा धावा धावफलक. चला घाई करा सूरज, घाई करा, सकाळी आपल्याला पण ड्युटीला जायचंय. विकेट केलाय. चेंडू परत एकदा आकाशाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. प्रसाद चौगुलेच्या बॅट बंद येतोय षटकार. सेकंड लास्ट बॉल. 4 आतापर्यंत चेंडू हाताळलेत. 4 विकेट गेले तरी धावा इथे जास्त येताना पाहायला भेटतोय. ओमकार इथे चांगलं. मॅजिक बॉल. मला वाटतं सिंगल घेण्याचा प्रयत्न होता प्रसादचा, पण ओव्हरची समाप्ती. चार ओव्हर नंतर 24 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. शंकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. 24 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. चेंडू हवेत होता, ऑफसाईडला इथे स्टेअर केला. एक सिंगल इथे प्राप्त होताना पाहायला भेटते. एक सिंगलच्या साह्याने धावफलकावरती धावसंख्या इथं 25 धावा धावफलकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती जगदू कडनं झालेले चूक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. 5 फलंदाज बाद. शेवटचा ऑल आउट. ऑल आउट. मला वाटतं प्रसाद सोबत फलंदाज देखील बाद झाला. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 25 झाले, 26 बनवायचे.
दोन फलंदाज बाद होताना पाहायला भेटतात बॅक टू बॅक. शंकरचा देखील कॅच इथं ड्रॉप होताना पाहायला होतंय. हे कॅच नाही तर हे मॅच सोडले असं म्हणता येईल, कारण की इथे संधी होती कॅच पकडायची. रनआउटची संधी इथं फिकी परत एकदा खराब. दोनही बॅट्समॅन सध्याला प्रेशर मध्ये आहे. शंकर आणि गणेश जाधव हे दोन फलंदाज आहेत. दोघांनी देखील भरपूर क्रिकेट खेळले, असे कित्येक मॅच त्यांनी जिंकवले असत. पण सध्याला बॉक्स क्रिकेटचा सामना सुद्धा चालू आहे. बॉल आहे, बॉल बॉल आहे, बॉल आहे, बॉल बॉल आहे, बॉल बॉल आहे, बॉल पिच वरती पडला. DRS लॉस होऊ शकतो. DRS घेतला. चला DRS आहे का जाधव? नाही घेतला होता. चला नाही, अहो त्याने अंपायरला नाही विचारलं. अहो मेन अंपायरला विचार का, चेक करा एकदा. अंपायर DRS घेतला का? नाही घेतलं. ओके. कारण की स्क्वेअर लेग अंपायरला नाही विचारू शकत, ते खालच्या अंपायरला विचारू शकतो. दोघांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे सध्याला. सगळ्या प्रेशर मधनं बाहेर निघावं लागेल. हे दडपण मधनं तुम्हाला बाहेर निघावं लागेल जर जिंकायचं असेल तर. जर तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारत बसता तर तुमच्यापासून लांब इथं मॅच जाऊ शकते. हो परत एकदा इथे बॅटीची कडा. तिसरा फलंदाज बाद. व्हॉट अ मॅच मैदानाच्या आत. मॅचिक बॉल वरती फलंदाज होतोय बाद. आता जो काय असेल तो संकटमोचक, विघ्नहर्ता, लंबोदर, श्री गणेश असं म्हणता येईल, गणेश जाधवच्या हातात असेल. कारण की या गणेश जाधव वरती पूर्ण लक्ष असणार आहे. या मॅचचं पूर्णपणे हिरो साबित होणार का या मॅच मध्ये? कारण की नाव गणेश आहे. नेहमी संकटमोचकची भूमिका गणेश जाधव आपल्या संघासाठी करतोय. आज पाहूया प्रसन्न होतंय का आपल्या टीम वरती. कुलक्षेत्र नाईट्स मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 3 फलंदाज बाद झालेत, 4था इथे सध्याला खेळतोय. ओहो इथे गणेश जाधव, बडे मैच का बड़ा खिलाड़ी मैदान के अंदर गणेश जाधव पहिल्या चेंडूवरती इथे खेळतोय षटकार. पूर्ण 3 फलंदाज बाद होताना पाहायला भेटलं. सेलिब्रेशन पाहिलं नॉन स्ट्राईक वरती थांबून तोच गणेश जाधव आता मैदानाच्या आत आहे. ओहो सरळ बॅटने पूर्ण खेळ, पूर्ण पिक्चर पाहिला असेल गणेश जाधवने आणि त्याच रागाच्या भरात इथं फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. परत एकदा स्ट्राईक वरती गणेश. पुढं टाकला होता चेंडू. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न नसणारे बॅट्समॅनचा, कारण की चान्स होता एक सिंगल घ्यायचं. पण गणेश जाधवने स्वतःकडे स्ट्राईक वरती स्ट्राईक ठेवली आहे सध्याला. कारण की माहिती एक मोठा फटका आला की परत एकदा रन येऊ शकतो. परत एकदा लास्ट 2 बॉल या ओव्हर मधले. नो बॉल आहे. एक सिंगल काढण्याचा प्रयत्न असेल. एक सिंगल देखील इथे येताना पाहायला भेटतोय. 9+1. मॅच जर टाई झालं तर सुपर. दोन्ही टीम लक्षात या, मॅच जर टाई झालं तर सुपर ओव्हर असणार आहे. फुल टॉस. इथे ठोल वसूल करतोय मनगटाचा वापर आणि इथे धावा भेटतील. 14 धावा धावफलकावरती. आता मॅजिक बॉलचा वापर इथे होणार आहे. पाहूया प्रसाद कशी टाकतोय बॉलिंग. कारण याच प्रसादनी धाव देखील वाढवले ते पहिल्या इनिंग मध्ये. तोच प्रसाद तिथे धावा देखील खर्च करताना पाहायला भेटतोय. 10 धावा इथे मिळतात. याच बरोबर या सुपर 10च्या फटक्यामुळे इथे सामना विन होतोय आणि या सीझनचा मानकरी ठरतोय तो कुलक्षेत्र नाईट्स गणेश जाधव आणि त्याच्याबरोबर सुपर 10 फटका मारणारा फलंदाज सतीश साळुंखे मॅचचा हिरो ठरतोय. सुपर मॅच, सुपर फलंदाजी, आपला 2 फटकेबाजी इथे दोन्ही बॅटरकडनं होताना पाहायला भेटत. याचबरोबर या वर्षीचा मानकरी ठरतोय तो कुलक्षेत्र नाईट रायडर्स. भैया आज पूर्ण असं वाटत होतं की फायनल खेळताना तुम्ही पण कुठेतरी कमी खेळली. शंभू भाईचं एक डिसिजन, त्यामुळं तुमचा संघ सध्याला बाहेर आहे. पुढच्या वर्षी परत एकदा याच तयारीमध्ये येतील. पण सध्याला 26 देखील डिपेंड होऊ शकतं असं वाटत होतं. पण खराब गोलंदाजी
गोलंदाजाकडनं होताना पाहिलं भेटत. याचबरोबर आजच्या दिवसातला फायनल विजेता ठरतोय तो कुलक्षेत्र नाईट रायडर्स.